तर ही मंडळी निघाले हॉटेल भाग्यश्रीला ढवाराम स्पेशल खायला. काय म्हणताय, तुमचं मत काय आहे? तर आज भाग्यश्रीला सुट्ट्या असल्यामुळं मालक गेलेत गावी, त्यामुळं मालकाची क्वालिटी क्वांटिटी आपल्याला चेक करण्यासाठी सध्याला वेळ नाहीये. त्यामुळं आपण त्याच्या मोहर चाललो सांजाला. हॉटेल साजाला चालला. हॉटेल साजावर सोरवायला होय. आता मला सांगा, सांजा सोरवायला आता 4 चाकीची व्यवस्था तुम्हाला कशी वाटली ती सांगा. आता इथे हवेशीर वातावरण आहे, सगळं हवेत हवा खात जायचं आपल्याला जेवण करायला. पद्धतशीररित्या फसवणूक केली आधी सरांनी, कसं वाटतंय? काही फसवणूक केलेली नाहीये आणि मला असा प्रवास आवडतो, त्यामुळं ही काही फसवणूक नाहीये. मला उलट या प्रवासामुळे आनंदच मिळतोय आणि थोडा लॉंग रूटचा आहे, त्यामुळे गप्पा होतील, गोष्टी होतील आणि विचारांची देवाणघेवाण होईल, त्यामुळं हा प्रवास सुखकर होईल. गोविंद सर, तुमचं काय मत आहे? विचारांची देवाणघेवाण होणार आहे? विचारांची देवाणघेवाण नाही, पण गोविंदाजी बघा, विचारांची देवाणघेवाण नाही पण खूप वर्ष, अरे जास्त पण घेऊन हे बघा, विचारांची देवाणघेवाण नाही, कारण की खूप दिवसातनं जेवढे आपले मित्रमंडळ भेटलेले आहे, एक खूप मोठा असा आनंद आपण या गाडीमध्ये व्यक्त करूयात, मस्त एन्जॉय करूयात. तुमचं काय मत आहे? हे रेल्वेचे कर्मचारी आहेत, तुम्हाला तुमच्या रेल्वेच्या प्रवासाबद्दल सांगा सुरुवातीला, नंतर पहिल्यापासून प्रवासाची मला आवड आहे आणि आजला प्रवास पण आवडतंय, कसं पण चालतंय मला, असं काय हे नाही. लॉंग रूट जर्मनीमधला विमानाचा प्रवास, विमानातून तुम्हाला या टमटम मध्ये बसल्यावर कसं वाटायलंय? ह्या प्रवासाची मज्जा वेगळीच आहे. तुम्ही विमानात बसण्याची ती मज्जा वेगळी असते. तिथे एअर होस्टेस असतात, इथं आम्हाला करमणूक करण्यासाठी गणेश पवार लक्ष बरं एअर होस्टेसवर इकडे जातात. गणेश पवार आणि आमचे आकाश चंद्रशिव यांच्यासारखे मोठे कलाकार इथे आहेत आणि त्यांच्यासोबत इथं मज्जा येणार आहे आणि मटणाचा आस्वाद आम्ही घेणार आहे. जवळपास एक 2 तासाचा प्रवास झाल्यानंतर आम्ही हॉटेल जोगेश्वरीला आलोय. बघा, आमचे मराठी सुपरस्टार. खूप वैतागलेला आहे मी, खोटं आपली प्रतिक्रिया खूप छान. सोलापूरमधून उस्मानाबादला जेवायला कसा वाटला प्रवास? माझ्या जिल्ह्यात आलोय मी, त्यामुळं माझ्या मातृभूमीला मी आलोय, त्यामुळे मला बरंच वाटणार आहे. मला 7 वाजता फोन आला की बाबा आपल्याला जेवायला जायचं आहे, कुणाचा तर बनसोडेचा. आता ही असे मित्र आहेत, इथंच जाऊन जेवण करून यायचं आहे जवळपास कुठेतरी, असं म्हणून आम्हाला उचललं आणि टमटममध्ये भरलेत आणि धाराशिवला घेऊन आलेत. आणि आता आम्ही धाराशिवला आहे, 1.5 तासाचा प्रवास करून फक्त जेवायला आलो आहे.
बघा मामा, काय नाव मामा तुमचं? अप्पा. आप्पा. आप्पाचा विषय, धाबा आप्पाचा विषय हार्ड आहे, यावंच लागते आवाज लागते. हे मास्तर आहे. कुठलं मटण आहे? नाद करती बकऱ्याचं धाराशिव बकर. हे हे हो जरा इकडे हा नाही बघा तुमचं. हा थोडा आळणी आहे, म्हणजे आळणीच असतो सूप. सूप आणीच असतो की चीज 2 तासाच्या प्रवासाचं चीज झालं, सार्थक लागलं. अजून मटण याचं आहे. आप्पाचा जोगेश्वरी ढाबा बघ.